जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत. आज निरूपणाचा 114वा भाग आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. चल, रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटा, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणि हळूवार आपले डोळे उघडूया. तर आपण अविद्या आख्यान ऐकतोय, विपश्चित राजाची गोष्ट. ह्या विपश्चित राजाच्या गोष्टीमध्ये आतापर्यंत आपण बघितलं की हा राजा तत नावाच्या नगरीमध्ये राज्य करत असताना अतिशय सत्वशील असा राजा, आणि त्याच्यावरती चारही बाजूंनी शत्रूंनी आक्रमण केलं. ह्या राजाच्या लक्षात आलं की आपण प्रत्यक्ष युद्ध करून यांच्याशी काही जिंकू शकणार नाही. म्हणून त्यांनी त्याचं जे आराध्य दैवत होतं म्हणजे अग्निदेव, त्यांच्याकडे जाऊन आहुती स्वतःची दिली आणि म्हटलं की याच्यातून जर अग्निदेव प्रसन्न असतील तर याचेच 4 रूप निर्माण व्हावे, जे अतिशय शूर असतील, पराक्रमी असतील, सिद्ध असतील, अनुग्रहित असतील, त्याच्यावर सगळ्या प्रकारच्या कृपा असतील, अशा प्रकारचे ते 4 राजे निर्माण व्हावेत. आणि प्रत्यक्षात तसंच झालं. अग्निदेवांनी ह्याच्याच 4 रूपांना निर्माण केलं. ते 4ही विपश्चित 4 दिशांना गेले आणि त्यांनी त्या शत्रूंना पळवून लावलं. पण त्यानंतर त्यांनी जे काही जगाचं दृश्य बघितलं तर त्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण हे सगळं जग बघावं. त्याला दिगंत म्हणतात, दिशांचा अंत. जोपर्यंत दिशा आहे, जोपर्यंत दिशा दिसतात तोपर्यंत फिरत राहावं आणि जे जे काही असेल त्या सगळ्याचा अनुभव घ्यावा. जे या शरीराने बघता येईल ते, सूक्ष्म शरीराने बघता येईल ते, जे सहज दिसतं ते, जे दिसत नाही ते, मृत्यूनंतरच्याही काय आहे, मृत्यूनंतरची गती कशी आहे, त्या सगळ्यांचा अनुभव घ्यावा. हे सगळं बघावं आणि अनुभव घ्यावा अशी त्यांची इच्छा. आणि त्याप्रमाणे त्यांनी अग्निदेवाला प्रसन्न करून घेतलं. वेगवेगळ्या सिद्धी मिळवल्या, जसं की पंचमहाभूतांचा, पाण्याचा, अग्नीचा, वायूचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. अशा प्रकारे त्यांनी सगळ्या ठिकाणी ते आपले निघाले. अनेक ठिकाणी त्यांचा संचार झाला, सगळं काही बघितलं. परंतु तुम्हाला जर तो विषय आठवत असेल
की संवेदना, त्याच्यानंतर भावना, वासना आणि कल्पना, तर ते तिथे बरोबर तंतोतंत यांना लागू पडलं. जेवढं जेवढं दृश्यामध्ये ते गुंतत गेले, जेवढे जेवढे ते आणखी हे बघू, आणखी ते बघू असं करत करत गेले, तेवढे तेवढे त्यांचे संस्कार दृढ होत गेले, वाढत गेले, घट्ट होत गेले. आणि पुन्हा पुन्हा आणखी 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 ही हाव काही थांबली नाही. आणि ते सतत जन्मोजन्म सगळं जग फिरत राहिले. वेगवेगळे योनी, वेगवेगळे रूप, वेगवेगळे शरीर, हे सगळं करतही त्यांची ती वासना, ती मनोमय असते, ती मृत्यूनंतरही राहते. आणि त्यामुळे ते तशा स्थितीमध्ये सतत फिरत राहिले. असं अनेक त्यांचं भ्रमण झाल्यानंतर मग त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही शेवटच्या काही अवस्था होत्या त्याचं वर्णन वसिष्ठ ऋषी इथे श्रीरामाला सांगतायत. ते म्हणतात की हे सगळं करूनही त्यांना विश्रांती काही प्राप्त झाली नाही आणि पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन ते फिरत राहिले. त्यांच्यातला जो पश्चिम दिशेच्या प्रदेशातला एक विपश्चित होता, त्याला एका हत्तीने अक्षरशः चूर्ण करून टाकलं. त्याच्यानंतर दुसरा एक विपश्चित होता, त्याला राक्षसाने युद्धात मारलं, छिन्न विच्छिन्न केलं, समुद्रात नंतर त्याला फेकून दिलं. त्यानंतर समुद्रातल्या दावाग्नीमध्ये त्याला फेकून दिलं, त्याचं शरीर तिथे जळून गेलं. तिसरा विपश्चित त्याला एका विद्याधराने देवलोकी नेलं आणि तिथे त्यांनी कोणालाच नमस्कार केला नाही म्हणून इंद्राने शाप दिला आणि त्याला भस्म केलं. चौथा विपश्चित हा एका मगरीने त्याला फाडून त्याला तुकडे तुकडे केले आणि त्यामुळे तो मरण पावला. अशा रीतीने शेवटच्या जे काही त्यांचे रूप होते त्याच्यामध्ये सुद्धा यांचे शरीर नष्ट झाले. परंतु वासना ही मनोमय असल्यामुळे, सूक्ष्म संवेद असल्यामुळे ती काही नष्ट झाली नाही. आणि म्हणून त्यांनी जे काही जिथे जिथे होते त्या आकाशात राहून सूक्ष्म शरीराने त्यांनी पुन्हा या पृथ्वीकडे बघायला सुरुवात केली. पृथ्वीमध्ये त्यांना पुन्हा हे सगळं, पृथ्वी म्हणजे संपूर्ण आकाशच त्यांच्या दृष्टीने, त्यांना हे सगळं सुंदर असं ही पृथ्वी, वेगवेगळे नगर, चंद्र, सूर्य, या सगळ्या गोष्टींनी जे काही सुंदर दिसणारे अरण्य, हे सगळं पाहून त्यांना पुन्हा आपल्या पूर्वीच्या देहांची जाणीव आणि आठवण निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी पुन्हा आपलं स्थूल शरीर बघायला सुरुवात केली. स्थूल शरीर बघायला सुरुवात केल्यानंतर माता ही पृथ्वी केवढी आहे, हिचं सौंदर्य किती आहे, हे बघण्याच्या दृष्टीने ते पुन्हा प्रवृत्त झाले. पुन्हा या सृष्टीच्या मागे ते फिरायला लागले. एका द्वीपातून दुसऱ्या द्वीपात, एका बेटावरून दुसऱ्या बेटात, समुद्रात, आकाशात, जमिनीवर, सगळीकडे ते फिरत राहिले. त्याच्यामध्ये जो पश्चिम दिशेचा विपश्चित होता तो फिरता फिरता इथे भगवान विष्णूंपाशी येऊन पोहोचला आणि त्यांच्यापासून त्यांनी ब्रह्मविद्या प्राप्त करून तो मग काही वर्ष समाधीला बसला. त्यानंतर त्याला ज्ञान झालं, त्यांनी देहभाव हा सोडून दिला आणि नंतर तो मुक्त झाला. पश्चिमेकडचा विपश्चित अशा रीतीने मुक्त झालेला. दुसरा जो पूर्वेकडचा होता विपश्चित राजा, त्यांनी अशी धारणा केली की आपण चंद्राच्या अतिशय जवळ आहोत आणि त्याच्यामुळे त्याचं शरीर नष्ट झालं आणि तो चंद्रलोकामध्ये राहिला. सतत चंद्राच्या जवळ त्याचंच अवलोकन करणं, चंद्राकडेच बघणं, त्याचाच आनंद घेणं, अशा अवस्थेमध्ये तो तिथे राहिला. जो दक्षिण दिशेतला होता तो सगळ्या शत्रूंना त्यांनी नाश केला आणि त्याला तशी काही आत्मज्ञान वगैरे असं प्राप्त झालं नाही. त्यामुळे तो तिथेच या जगाचा उपभोग घेत या अविद्येच्या मागे लागत एका ठिकाणी त्यांनी शाल्मली नावाचं द्वीप आहे तिथे तो राज्य करत अजूनही आहे असं वसिष्ठ ऋषींनी म्हटलं. जो उत्तर दिशेचा होता तो एका मगरीच्या तावडीत सापडला. मगरीने त्याला गिळलं. हजारो वर्ष तो तिथेच राहिला आणि त्याच्यानंतर तिथून तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो एका दिव्य भूमीमध्ये, जिथेच फक्त देवांचाच संचार आहे, अशा ठिकाणी तो पोहोचला. तिथे पोहोचल्यामुळे तिथे खरं फक्त देवच राहत होते, दुसऱ्या कोणाला परवानगी नव्हती, म्हणून तिथे त्याचा मृत्यू पण झाला. परंतु पुन्हा त्यांनी त्याच ठिकाणी देव म्हणूनच जन्म घेतला आणि अशा रीतीने तो हे सगळं पुन्हा बघण्याची वासना मात्र त्याची तशीच होती. त्या वासनेच्यामुळे तो पुढे 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 येत मग लोकालोक पर्वतावरती आला. लोकालोक पर्वताचे दोन भाग आहेत, एक पूर्ण जो उजेड आणि आहे, दुसरा अंधाराचा.
तर तो जो तमाचा भाग आहे, अंधाराचा भाग आहे, तिथे त्या ठिकाणी तो गेला आणि तिकडे काय आहे बघण्यासाठी त्या पर्वताच्या मागे त्यांनी उडी मारली. तिथे त्यांनी असा अनुभव घेतला की जे प्रचंड गिधाडांसारखे पक्षी आहेत त्यांनी आपलं शरीर हे फाडून खाल्लं आहे, परंतु शरीर गेलं तरी त्याची वासना ही तशीच होती. त्यामुळे त्याचा संकल्प झाल्यामुळे आणि तो प्रदेश अतिशय पुण्यकारक असल्यामुळे तिथेच त्याला फक्त शरीर हे होऊ शकत नव्हतं, कारण त्या भागात शरीराला काही स्थान नव्हतं. त्यामुळे त्याने कुठल्याही शरीराचं रूप न घेता आपल्या मानस शरीराने, केवळ मनरूप शरीराने त्यांनी पुढचे सगळे अनुभव घेतले. आणि मग त्याला असा एवढाच बोध झाला की मी फक्त शरीराहून काहीतरी वेगळं आहे, मी शरीर नाही. पण पुढे काय आहे हे त्याला काही समजत नव्हतं. त्यांनी फक्त स्वतःला आपण एक मानस स्वरूप आहोत एवढंच त्याच्या लक्षात आलं. तिथूनही तो पुढे गेला. पुढे जाता जाता ही जी ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत तिथे असं म्हणतात की वज्रासारखं कोटी योजन दूर असं मोठं कडक हे वज्रासारखं कठीण असं ब्रह्मांडाचं आवरण आहे. त्याच्या शक्तीमुळे त्याला जशी सगळी पंचमहाभूतं आणि यांची सगळी सिद्धी होती, त्याच्यामुळे त्या शक्तीमुळे त्यांनी ते ब्रह्मांडाचं आवरण सुद्धा फाडून तो त्याच्या पलीकडे गेला. त्याच्या पलीकडे मग 10 पट जलाचं आवरण आहे, त्या जलानेही त्याला काही केलं नाही. मग पाण्याच्याही त्या आवरणातून त्याच्याही पलीकडे गेला. तिथे पलीकडे तेज होतं, ते या पाण्याच्या 10 पट असलेलं आवरण तेजाचं, त्याच्यातूनही तो गेला. अग्निदेवच त्याचे आराध्य असल्यामुळे त्याला तिथेही काही झालं नाही. आणि असं करत करत तो वायू आणि मग आकाश आणि मग ब्रह्माकाश हे सगळं करत चिदाकाशात जाऊन पोहोचला. आणि तिथे त्यांनी ह्या सगळ्या निर्मितीचं, सगळ्या सृष्टीचं अवलोकन करायला सुरुवात केली. त्याला तिथे सगळ्या प्रकारचे ब्रह्मांड, त्यांची जी काही अवस्था असेल, वेगवेगळ्या पृथ्वी, हे सगळं काही त्याला तिथे दिसायला लागलं. आणि ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी असे अनेक जगं बघितले. आणि हे सगळे जगं बघितल्यानंतर त्या जगांमध्ये त्याला आणखी कुतूहल निर्माण झालं. आणि तो न थकता सतत 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 एका जगातून दुसऱ्या जगात, दुसऱ्या जगातून तिसऱ्या जगात असा अजूनही फिरतो आहे. अजूनही तो ह्याच उद्योगात आहे. ह्याच्यातले आपण ह्या 4 पैकी जी कथा ऐकली, एक जण विष्णूच्या जवळ जाऊन निवृत्त झाला, दुसरा चंद्राजवळ गेला, तिसरा हा इथे जो फिरतो आहे असा, आणि चौथा सुद्धा एक चंद्रलोकात राहिलेला. अशी जी त्यांची चार यांची अवस्था होती या 4 विपश्चितांची. तर हे सगळं एक एक करत प्रत्येकाचं, याच्यातले जे 2 जण आहेत जे पूर्वसंस्कार आणि वासनेच्या दृढतेमुळे असेच फिरत आहेत. एक जण राज्य करतो आहे शाल्मली द्वीपावरती, दुसरा अनेक ब्रह्मांडांमध्ये फिरतो आहे. तर ह्यांचं भ्रमण सुरू आहे. तिसरा तर मुक्त झालेला आहे. चौथा हा चंद्रलोकात राहणारा. ह्याच्यामध्ये हा जो चंद्रलोकात राहणारा होता त्यांनी चंद्राकडे सारखं त्याचं लक्ष असल्यामुळे तिथे चंद्रावरती आपण हरिणाचं रूप बघतो. आणि त्या हरणाच्या रूपाकडे बघून ह्याची वासना त्याच्याबरोबर अनेक जन्म राहून तशीच झाली. आणि नंतर तो एका पर्वतावरती हरिण म्हणून राहायला लागला. विपश्चिताबद्दल सांगतायत वसिष्ठ ऋषी की ते जे 2 जण भ्रमण करणारे आहेत ते या 2 त्या आपल्या जगाच्या कक्षेच्या बाहेर आहेत. म्हणजे कुठल्या तरी द्वीपावरती राज्य करतो आहे, ते द्वीप या जगात नाही, ते दुसरीकडचं आहे. दुसरा जो आहे तो ब्रह्मांडाच्या पलीकडचा आहे. तिसरा मुक्त झाला आहे, त्याचा प्रश्नच येत नाही. चौथा हा जो हरिण आहे, हा हरिण मात्र आपल्याच जगात आहे, आपल्याच पृथ्वीवरती आहे. असं म्हटल्यानंतर मग एवढं सगळं उत्कंठतेने ऐकणारे श्रीराम ते म्हणाले की या हरिणाची आत्ताची अवस्था काय, कुठे आहे. वसिष्ठ म्हणाले की हा अनेक काळ भ्रमण केल्यानंतर तो याच काळामध्ये तो हरिण आता सध्या आहे. तुला त्रिगर्त देश या देशाच्या राजांनी जे हरिण भेट म्हणून दिलं होतं, जे खेळण्यासाठी तुला दिलं होतं, तेच हरिण, तोच मृग म्हणजे विपश्चित राजा आहे. हे ऐकल्याबरोबर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग श्रीरामांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली की त्या हरिणाला ताबडतोब घेऊन यावं. त्यांच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी
त्या हरिणाला तिथे आणलं आणि तो मृग तिथे आल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे अक्षरशः स्तब्ध होऊन असे बघत राहिले. अतिशय सुंदर पुष्ट तुष्ट आणि विलक्षण कांतिमान, आपले सुंदर डोळे, अशायनी आणि चंचल असा तो हरिण, त्या हरिण तिथे उड्या मारत आपल्या त्या सभेमध्ये आलं. सगळ्यांनीच त्याच्याकडे बघत राहून त्यांना थोड्या वेळ कळलंच नाही काय झालं. नंतर ही माया खरोखर अनंत आहे असे सगळेजण विचार करून शांत बसून राहिले. त्यावेळी श्रीरामांनी विचारलं की हा जो काही विपश्चित राजा आहे, आता जो हरिण बनून राहिलेला आहे, तर याचं मूळ शरीर हे पुन्हा येऊ शकेल का, त्याला आत्मसाक्षात्कार होईल का, आणि मग ह्याचं हे जे काही सध्या चाललेलं आहे या सगळ्या दुःखांचा शेवट ह्याचा कसा होईल. तर यावर वसिष्ठ ऋषी म्हणतात की एखाद्याने ज्या देवतेची वारंवार आराधना केलेली आहे तीच देवता, इष्ट देवता त्यांना ती सगळ्या सिद्धी देऊ शकते, तीच त्यांना कृपा करू शकते. म्हणून आपल्याकडे ना कुलदेवतेचं महत्त्व आहे की आपण एकच देवता, आपणच काय फक्त पिढ्यानपिढ्या त्या देवतेचं महत्त्व, तिचीच आराधना करत राहावी. कुलदेवतेचं महत्त्व याहीसाठी आहे की उगाच इकडे तिकडे भरकडत राहण्यापेक्षा एक देव आणि त्याचं सगळ्यांनी मिळून त्याची केलेली साधना आराधना जी काही असेल तर ती शक्ती त्या देवाला किंवा त्या देवतेला सुद्धा तिथे आपलीच वासना त्या देवतेकडून आपल्याला शक्ती मिळवायला मदत करू शकते. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की ज्या देवतेची वारंवार उपासना केलेली आहे आणि जिच्याकडून आपण आपलं इष्ट प्राप्त करून घेतलेलं असतं तशाच त्या व्यक्तीला त्याच देवतेची पुन्हा उपासना केली तर फायदा, नाहीतर त्याला सहसा गती नसते. त्याला तिच्या उपासनेशिवाय दुसरं काही प्राप्ती झालं, कधी कुठे सिद्धी मिळाली, काही समाधान मिळालं तरी पण ते काही खरं समाधान नसतं आणि झाल्यासारखं वाटलं तरी ते आपल्याला विशेष सुखद असं होत नाही. त्याच्या वाचून जे पारमार्थिक हित आहे ते प्राप्त होत नाही. ह्या विपश्चिताचा जे आराध्य आहे ते म्हणजे अग्नी. त्याच्यामुळे ह्या विपश्चितानी, आता या हरणाने अग्नीत प्रवेश केला म्हणजे मग तो आपलं हे हरिणाचं शरीर सोडून, मृग शरीर सोडून पूर्वदेहाने परत होईल, विपश्चित होईल. आणि हे मी तुम्हाला आता प्रत्यक्ष करून दाखवतो. असं म्हटल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी त्यांनी जे काही सुरुवातीला पाणी घेतलं, आचमन वगैरे केलं, काही मंत्र म्हटले आणि त्यांनी सगळ्यांसमोर क्षणार्धात तो तिथे सभेमध्ये अग्नी पेटवला. हा अग्नी कुठल्याही म्हणजे काडी किंवा आणखी गोऱ्या वगैरे असं यांच्या सानिध्यामुळे नसल्यामुळे त्याच्यात धूर वगैरे असा काही नव्हता. अतिशय तेजस्वी, काजळी नसलेला, स्वच्छ, कांतिमान असा झगझगीत त्याच्या ज्वाला होत्या. आणि अशा त्या ज्वाला समूह पाहून सगळे सभाजन हे थोडे थोडे असे मागे सरकले, पण तो मृग तिथे शांत चित्ताने उभा होता, कारण ते त्याचं आराध्यच होतं. आणि अतिशय पवित्र भावनेने, अतिशय तृप्तीने तो मृग त्या अग्नीकडे बघत होता. त्याचं पाप नष्ट झालं आहे असा तो जीव त्या अग्नीकडे पाहत आता त्यात प्रवेश करण्यासाठी तो तयार झाला होता. त्याच्या या प्रवेशाच्या तयारीसाठी तो जेव्हा तिकडे आता उडी मारणार त्याच्या जवळ येऊन उभा राहिला तेव्हा वसिष्ठ ऋषींनी एक वेळ विचार करून त्या अग्नीला, त्या हरिणाला त्यांनी असं म्हटलं, अग्निदेवाला उद्देशून ते म्हणाले की हे भगवान अग्ने, ह्यानी तुमची पूर्वी फार भक्ती केलेली आहे, त्या भक्तीचं स्मरण करा आणि ह्याला पुन्हा विपश्चित करा. असा ते म्हणत आहेत तेवढ्यात तो हरिण अचानक त्यांनी उडी त्या अग्नीमध्ये घेतली. अग्नीमध्ये उडी घेतल्याबरोबर सगळेजण पाहत असतानाच त्याचं हरिणाचा आकार जाऊन हळूहळू तिथे एक पुरुष दिसायला लागला. एखाद्या हॉलिवूडच्या स्टोरीसारखी ही स्टोरी वाटायला लागते, हो ना. एवढ्या कॉम्प्लेक्स स्टोरीज तर हॉलिवूडमध्ये पण नसतील. मी म्हणतो अजून तर पुढचं सगळं यायचं आहे. हॅरी पॉटर ज्यांनी बघितलंय ना त्यांनाही हे असं म्हणजे किरकोळ वाटायला लागेल. हॅरी पॉटर सुद्धा किरकोळ वाटेल, म्हणजे काय कॉम्प्लेक्स आणि इन्व्हॉल्व स्टोरीज आहे. तसं आहे, अनेक पात्र, अनेक गोष्टी असं. तर त्या ज्वालांमध्ये हे हरिण अतिशय सुंदर असं चमकायला लागलं, अतिशय पवित्र असं पुरुष झालं. आणि त्याच्यातून मग हळूहळू हळूहळू तो जो काही ज्वाला समूह होता, अग्नी होता, तो सगळा शांत झाला. तो पूर्णपणे तिथून अदृश्य होऊन गेला. या सगळ्यांना तिथे केवळ तो पुरुष फक्त उभा असलेला दिसला. त्यांनी रुद्राक्षमाला धारण केली होती, गळ्यात सगळे सोन्याचं जानवं होतं आणि त्याची सगळी वस्त्र ही अशी दिव्य झळझळीत शुभ्र दिसत होती.
त्याचं दर्शन झाल्याबरोबर अग्नीतून आला असल्यामुळे अतिशय तो असा प्रभावशाली प्रभावान असा दिसत होता. आणि म्हणून सगळ्यांच्या तोंडून एकदम असं असं म्हणजे की किती शोभा आहे. शोभाचा अर्थ काय, सुंदर आणि भास. तसं त्याचं वर्णन त्यांच्या तोंडून असं निघालं आणि म्हणून त्याला पुढे भास हे नाव पडलं. अगदी ज्याची शोभा झगझगीत आहे अशापासून जो दिसतो, जो तेजस्वी आहे त्याच्यापासून जो तेज म्हणून आहे तोच हा भास, असं त्याचं नाव हे तिथे कायम झालं. तर हा भास त्यांनी तिथे बसला, थोड्या वेळ त्यांनी ध्यान केलं आणि मग आपलं सगळं पूर्ववृत्तांत त्याच्या लक्षात आला. तो आल्यानंतर त्याला जागृती आल्यावर त्यांनी उठून सगळ्यांकडे बघितलं. मग तो सगळ्यांना अभिवादन करत वसिष्ठ ऋषींकडे आला आणि त्यांना अतिशय श्रद्धेने आनंदाने प्रणाम करून नमस्कार करून म्हणाला की तुम्हीच माझे प्राणदाते आहात. तुमच्याचमुळे माझं हे सगळं जीवन आणि आता मला मुक्ती मिळायला आली आहे. तुम्हाला माझा नमस्कार असो. वसिष्ठ ऋषींनी त्याला त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी काय आशीर्वाद द्यावा ते म्हणाले की इतका काळ तुझ्यामध्ये जी पक्की बसलेली अविद्या आहे ती अविद्या नष्ट होऊ. कधी जर गुरूंकडे आशीर्वाद मागायची वेळ आली, जर मागायचं असेल तर असंच मागा. तो मला वाटतं प्रल्हादांनी मागितलेला आशीर्वाद विसरू नका. विष्णू भगवाननी जेव्हा प्रल्हादाला विचारलं की काय आशीर्वाद देऊ, तर त्यांनी सांगितलं मला काही कळत नाही, जे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते तुम्ही द्या. तसं गुरूंकडे जेव्हा जेव्हा आपण कुठला संकल्प करतो, प्रार्थना करतो, तर बस मागताना काय मागायचं, जे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते तुम्ही द्या. तुम्हाला जे योग्य वाटतं ते द्या. आपले माता पिता आपलं कधी अहित करणार नाही, आपल्यासाठी योग्य असंच ते देतील. तसं इथे वसिष्ठ ऋषींनी त्याला अविद्या नष्ट हो असा सुंदर आशीर्वाद दिला. मग पुढे ह्या विपश्चितनी भासनी त्यांनी रामाला अभिवादन केलं. तो दशरथाजवळ आला आणि दशरथाला तो नमस्कार करणार तेव्हा दशरथाने त्याला हात धरून उठवलं आणि म्हणाले की हे राजा, तुझं स्वागत आहे. तू इथे माझ्याजवळ या आसनावर बैस आणि इथे तुला आता विश्रांती मिळो अशी मी प्रार्थना करतो. हे सगळं ऐकत असताना तो विपश्चित त्यांनी विश्वामित्र ऋषी आणि या सगळ्यांना नमस्कार केला. त्यावेळेस दशरथ राजा म्हणाला की काय चमत्कार आहे की जे अतिशय मुक्त होऊ शकतात ते या अविद्येमुळे कितीतरी दीर्घ काळ या विपश्चित राजाने तो अनुभव घेतला. केवळ दुःख 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 याच्यामुळेच ते सगळं फिरत राहिला. अज्ञानामुळे जी काही आपण दृश्याची परंपरा बघतो वारंवार, कारण आतापर्यंत वसिष्ठ ऋषींनी सगळं जे वर्णन केलं आहे की हे दृश्य म्हणजे अज्ञान आहे. आणि आता दशरथाच्या तोंडूनही तेच उद्गार निघतात की अज्ञानामुळे हे जे काही दृश्य दिसतं ती तर अपरंपार आहे, ती ओलांडणं कठीण आहे. या निर्मळ आकाशात इतके भ्रम ह्या दृश्यांची परंपरा आपल्यासमोर निर्माण करते. आणि ह्या राजाने इतक्या काळ हे सगळे जग बघितले, त्यातून भ्रमण केलं. हे सगळं काही खरं तर शून्य आहे, पण तरीही त्याचा प्रभाव, या मायेचा प्रभाव हा किती विलक्षण आहे. या अविद्येमुळे खरं हा विपश्चितचा अर्थ होतो विद्यावान, हुशार किंवा ज्ञानी. हा विपश्चित असून सुद्धा, शहाणा असून सुद्धा अविपश्चित, अज्ञानी व आत्मज्ञान शून्य असा वागला. इतके भोग, इतके क्लेश त्यांनी सहन केले. हे खरंच दुःखदायक गोष्ट आहे. आणि अशा जी काही खोटी गोष्ट आहे त्याच्याविषयी आग्रह धरणं हे सुद्धा क्लेशदायक असतं, हा त्याचा अनुभव. हे सगळं ऐकत असताना तिथेच वसिष्ठ विश्वामित्र ऋषी होते. ते म्हणाले की हे राजन, याला दशरथाला म्हणाले की तुझं म्हणणं अगदी खरं आहे. या ज्यांना तत्वज्ञान झालेलं नाही असे ह्या जगामध्ये पुष्कळ लोक आहेत आणि ते सतत अशाच प्रकारचं भ्रमण करत राहतात. एक वटघाना नावाच्या राजपुत्रांचं सुद्धा विश्वामित्रांना स्मरण झालं आणि त्यांनी त्यांचं उदाहरण दिलं की एका ठिकाणी असेच वटघाना नावाचा प्रदेश आणि वटघाना नावाचेच क्षत्रिय राजे, तिथले शासक आणि त्यांचे 3 पुत्र. त्या 3 पुत्रांनी त्यांना सुद्धा हे सगळं जग फिरण्याची इच्छा झाली. अनेक ठिकाणी ते सतत फिरत राहिले, सतत भ्रमण करत राहिले. जिथे जातील तिथे सगळ्या दिशा बघतील, मग कधी वरती, कधी इकडे, कधी तिकडे, सगळं फिरून आले की पुन्हा नवीन ठिकाणी जायचं, पुन्हा तिथे सगळ्या दिशा. आणि मग अरे इतकं सगळीकडे आहे तर चला हे पण बघू, चला ते पण बघू,
आपली अवस्था आठवा, जेव्हा आपण टुरिंगला जातो ना कुठे, जर शरीरात जोर राहिला असेल, हातपाय थकले नसतील आणि फिरायला गेले, तर जे जे काही दिसतं सगळं नवीन नवीन दिसतं. हां, आणि मग हे पण बघू, ते पण बघू, ते पण बघू, इकडे काय, तिकडे काय, तिकडे काय, हे होत राहतं. खास करून ज्या डेन्सली पॉप्युलेटेड जागा आहेत, म्हणजे तिथे थोड्या थोड्या अंतरावरती बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याला काहीतरी इतिहास आहे आणि दिसायला आपल्या नजरेला हे थोडंसं वेगळं दिसतं. म्हणजे भारतातला माणूस समजा रोमच्या भागात गेला, आता मी स्वतः रोम बघितलाय, मला माहिती, तिथे रोममध्ये गेल्यानंतर जिकडे नजर टाकावी तिकडे असं काही ना काही स्ट्रक्चर दिसतं. मग चला हे बघू काय, ते बघू काय, ते बघू काय, ते कलोझियम काय असेल आणि आणखी काय काय असेल, हे सगळं एक 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 बघू. बरं, तिथे गेल्यानंतरही त्याच्याही आतमध्ये इकडे काय, तिकडे काय, हे सहज बघायची इच्छा होते, राईट. ही जी बघण्याची इच्छा आहे, ही जी वासना आहे, ही कधी संपतच नाही. शरीर थकलं तर थांबतो, पुन्हा जोर आला की तुला पुन्हा बघू, हो ना. ही जी वृत्ती असते तशीच ह्या लोकांची, म्हणजे यांनी आपलंच उदाहरण इथे मांडलेलं आहे. अविद्या आख्यान म्हणजे दुसऱ्या कोणाचं नाहीये. आपलीच अविद्या कशी कार्य करते, आपलीच वासना कशी असते, हे बघायचं बघायचं बघायचं. आपण हे विपश्चितासारखे अनेक वासना धरून पुन्हा पुन्हा हे जग बघायला येतो आहोत आणि माहित नाही आणखी या वासना धरून किती जन्म इथे येत राहणार आहोत. तर त्याचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करून सांगतायत की ह्या राजकुमारांना, वटघानाच्या राजकुमारांना, त्यांना सुद्धा अजून कंटाळा आला नाही. सगळं ते भटकतच आहे, फिरतच आहे. त्यांना सतत हीच गोष्ट की अरे एवढं उद्योग करूनही आम्हाला अजून कशाचा अंत लागत नाही, तर चला आपण अजून बघतच राहू. त्यांनी इथे सांगितलं विश्वामित्रांनी की या अति सूक्ष्म जो चिद अणू असतो, याचंच हे सगळं रिफ्लेक्शन आहे, ज्याच्यामुळे हे सगळं काही दिसतं. त्याच्यामध्ये अनेक जग हे अस्तित्वात असतात आणि त्याच्यामध्येच सगळं काही हे स्थिर असतं. ते सांगतात की हे श्रोतेजन हो, मी चांगला पूर्वापार परमार्श करून, म्हणजे मागचा पुढचा विचार करून तुम्हाला सांगतो आहे की ह्या परमात्म्यापासून न ढळता, त्याच्यापासून परमस्थानापासून च्युत न होता, म्हणजे तिथून न ढळता, खाली न येता, हा जीव आपल्या जे काही दुःख भोगतोय त्याच्यामध्ये कारण एकच आहे की मी जीव आहे, मी काहीतरी आहे, या भावनेनेच तो फक्त दुःख भोगतोय. त्यावरती मग ते पुढे म्हणतात त्या भासाला, विपश्चिताला, की तू आणखी काय काय भ्रमण केलं, तू काय काय बघितलं ते सांग, आणि अशी कुठली विशेष घटना तुला आठवते आहे ती पण तू आम्हाला सांग. त्यावर तो भास म्हणाला की त्यांनी सगळे आपली कथा सांगितल्या. आपण जर वाचत बसलो, म्हणजे आता जे योग वासिष्ठ आहे ते सुद्धा संक्षिप्त आहे. जर मूळ योग वासिष्ठ वाचायला गेलो तर पुन्हा त्याच्या सगळ्या जन्माच्या कहाण्या आपल्याला ऐकायला मिळते. त्यांनी सांगितलं की मी अनेक दृश्य बघितले, त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा अनुभव घेतला आणि मला सगळंच्या सगळं आठवतं. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी त्यांनी सांगितली की काही विचित्र योनींमध्ये मी फसलो, त्याच्यात मोठे मोठे दुःखांचा अनुभव घेतला. कधी मी 1000 वर्ष वृक्ष होऊन राहिलो, त्यामुळे मला जी काही प्राणांची गती माझी ही व्यक्त होऊ शकत नव्हती, त्याच्यामुळे माझं मन हे आतल्या आतच राहिलं. जे असे दगड, मोठे वृक्ष, पर्वत वगैरे असतात त्यांना व्यक्त होता येत नाही. जे काही असेल ते फक्त आपल्या आतमध्येच दुःख ते सहन करू शकतात. अनेक ऋतूंमधून वेगवेगळ्या प्रकारचं जे काही द्रव असेल ते, जल, या सगळ्या वेगळ्या रूपातून मी गेलो. कधी ब्रह्मदेवाच्या हंसाचा पुत्र झालो, कधी मी असेही जग बघितले की जिथे काहीच नव्हतं. तिथे स्त्रिया नव्हत्या किंवा वेगळ्या प्रकारचे प्राणी नव्हते, किंवा काही ठिकाणी फक्तच प्राणी होते, ते सगळे सारखे दिसायला होते. असं सगळं विचित्र विचित्र प्रकारचे जग बघितले. आणि त्यांनी इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे आणि तो आज खरं या सगळ्या स्टोरीमध्ये आजच्या सत्रापुरते आपल्याला आवश्यक आहे. त्यांनी म्हटलं की मी एका ठिकाणी असं एक स्त्री बघितली. ती स्त्री अशी होती एका ब्रह्मांडामध्ये की तिच्या शरीरात आकाश आणि सगळं काही हे सहज आतमध्ये दिसत होतं. एखाद्या आरशातल्या प्रतिबिंबासारखं तिच्यात ते नजरेस पडत होतं. तर मी तिला विचारलं की तू कोण आहे आणि तुझं शरीर हे असं कसं आहे. त्यावर ती स्त्री म्हणाली की अरे मी त्या सगळ्या वस्तूंना प्रकाशित करणारी शुद्ध चित्त अशी मी ती आहे. ही सगळं जग जे काही असेल हे माझं मूर्त आणि अमूर्त शरीर आहे.
हा भाग लक्षात घ्या की जे काही आपण बघतोय हे दोन्ही स्वरूप आपले आहेत. मूर्त म्हणजे आपण जे दिसतं, फील होतं, अनुभव येतो, आणि अमूर्त म्हणजे ज्याचं काही ज्याचं अस्तित्व अनुभवास येत नाही पण तरीही आहे. आपलं स्वतःचं शरीर आपण जो स्वतःमध्ये अनुभव घेत असतो तो असाच आहे की ह्याच्यामध्ये एक व्यक्त होणारं आणि दुसरं अव्यक्त, अशा दोन्ही रूपामध्ये आपण असतो. ते म्हणाले की हे सगळं दोन्ही गोष्टी आहेत आणि हे आश्चर्य आहे, परंतु हे तोपर्यंतच आश्चर्य आहे जोपर्यंत आपल्याला स्वतःचं स्वरूप कळत नाही. जेव्हा हा स्वतःचा अतिभाविक अतिंद्रिय सूक्ष्म भाव हा पक्का होईल तेव्हाच लक्षात येईल की अरे एकच चेतना पण हिचेच हे दोन्ही रूप आहेत. आणि इथून तिने फार सुंदर मुद्दा मांडला आहे. तो मुद्दा आपण चला ध्यानाच्या माध्यमातूनच घेऊया, थोडा त्याचा अनुभव घेऊ आणि मग त्याचं स्पष्टीकरण. फार छान मुद्दा आहे, त्याच्यावर थोडं विचार करू आपण. शांत बसू, डोळे मिटून. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवू. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. श्वासासोबत आपलं मन पण हळूहळू स्थिर होईल. आपण आपल्या जीवनात सतत कुठला तरी आधार शोधत असतो. हे जीवन समृद्ध व्हावं, ज्ञानाच्या मार्गावर असावं, मुक्तीचं ज्ञान मिळावं, म्हणून कुठलं तरी शास्त्र, कुठले तरी गुरु, कोणीतरी मार्गदर्शक यांचा आपण शोध घेत असतो. परंतु अशी पण जग आहेत ज्यांच्यामध्ये शास्त्रच नाहीत. किंवा शास्त्र असलेल्या जगात अशाही गोष्टी आहेत की ज्यांच्यापर्यंत शास्त्र पोहोचू शकत नाही. किंवा जे शास्त्रांपर्यंत पोहोचू शकत नाही. दगड, वृक्ष, पर्वत, किंवा जे अतिशय दारिद्र्यात
स्वतःच्याच 2 वेळच्या जेवणाच्या चिंतेत आहेत. अशांचा आणि शास्त्राचा संगम होणं हे जवळपास अशक्य आहे. ज्या जगांमध्ये शास्त्र नाही तिथल्या लोकांचा व्यवहार कसा होतो? ज्यांच्यापर्यंत शास्त्र पोहोचलं नाही त्यांचा व्यवहार कसा होतो? जे पाषाण वृक्ष पर्वत त्यांच्यामध्ये चेतना आहे की नाही? हीच ती चित शक्ती जी सगळ्यांमध्ये आहे, जी सगळ्यांना आवाज देत असते. कधीतरी आपण त्याला व्यवहाराच्या भाषेत आतला आवाज असं म्हटलंय. आत्ता डोळे मिटून आहोत. सगळं लक्ष स्वतःच्या आतमध्ये असेल कुठले तरी दृश्य असतील तरी स्वतःला सांगणारा आवाज तो म्हणतो जाऊ दे, श्वासावर लक्ष ठेव. तोच आवाज आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपल्याच आतमध्ये ज्या ज्या भावना येतात त्या सगळ्यांच्या पलीकडे सगळ्यांना बाजूला सारणार जे तन्मात्र, जे ज्ञान, ते म्हणजे आवाज. इकडे बघ किंवा बघू नको म्हणणारा आवाजच आहे. काही कर किंवा करू नको म्हणणाराही आवाजच आहे. आतलाच तो शब्द. आपल्या मूळ तत्वाशी सगळ्यात जवळचं काही असेल तर ते आकाश. आकाशाशी संबंधित असलेलं तन्मात्र म्हणजे शब्द. हा आवाज प्रत्येकात असतो. हाच आपल्याला मार्गदर्शन करतो. मग कुठलं शास्त्र असो अथवा नसो, ज्ञान असो अथवा नसो,
हा आवाज आपल्याला तारून नेऊ शकतो. कुठल्याही परिस्थितीत असतील, अतिशय बिझी असतील किंवा रिकामे असतील, गरीब असतील श्रीमंत असतील, प्रत्येकामध्ये हा आवाज आहे. वृक्ष, पाषाण, पर्वत यांच्यातही तो आहे. त्यांना व्यक्त होता येत नाही, पण आतल्या आत तो असतोच. आपल्या आवाजाबद्दल विचार करा. कशाच्याही शिवाय हा आवाज आहे. त्यालाच कधी अंतःप्रेरणा म्हटलं असेल, कोणी इंट्युइशन म्हटलं असेल. त्या आवाजाचंही मूळ, ती जी चेतना, जी सगळ्यांमध्ये तीच आहे. कोणात कमी कोणात जास्त असा प्रकार नाही. सगळ्यांमध्ये चेतना आहे, सामान्य आहे, सगळ्यांमध्ये सारखीच. सगळीकडे तिचं अस्तित्व आहे. आपणच कधी वैयक्तिक पातळीवर त्या चेतनेशी दूर झाल्यामुळे, दृश्यात अडकल्यामुळे, संस्कार स्वतःवरती लादून घेतल्यामुळे, त्या चेतनेशी, त्या आवाजापासून दूर जातो. त्या चेतनेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके दृश्यांपासून, त्यांच्या परिणामांपासून दूर ठेवून चेतनेसोबत राहण्याचा प्रयत्न करूया. एक खोल दीर्घ श्वास घेऊ आणि सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सचेत हो. वातावरणाप्रती सचेत हो. हो वा. आपले डोळे उघडूया.
ही जी चेतना आहे, हा आतला आवाज, हा सगळ्यांमध्येच आहे. म्हणजे कधीतरी असा प्रश्न विचारला जातो, एखाद्याला ज्ञान मिळालं नाही, गुरु मिळाले नाही, मग त्याला चांगली बुद्धी कशी होणार? ती आहे. फक्त वेगवेगळ्या संस्कारांमध्ये आपण अडकलो, त्याच्यामध्ये फसलो की मग आपलं त्या बुद्धीकडे लक्ष राहत नाही. मग आपल्याला सहज आतूनही आवाज येणारे बंद होतात किंवा ऐकू येत नाही. इथे मिड ब्रेन मॅपिंग असं काहीतरी प्रकार एक आहे, किंवा इंट्युशन म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पण कोर्सेस असतात. त्याच्यामध्ये हा खास करून लहान मुलांना तो आवाज पकडता आला पाहिजे. ते कसं ते त्यांना माहिती असतं, प्रॅक्टिस करायची असते. मुलांच्या बाबतीत हे सोपं का जातं? कारण त्यांच्यावर अजून बाहेरच्या जगाचे एवढे संस्कार झालेले नसतात, त्यांना ते पटकन पकडता येतं. मोठ्यांना बऱ्याच ठिकाणी हे अलाउडच नाही आहे. 18 वर्षाच्या वरती त्या प्रोसेसेस आणि हे कोर्सेस अलाउड नाही सध्या तरी. का? कारण डोक्याला नको तितके ताप असतात. त्याच्यामुळे आतला आवाज ओरडून ओरडून सांगत असला तरी लक्ष जात नाही, कारण आपण आपल्या धुंदीत असतो, कुठल्या तरी मस्तीत असतो. लहान मुलं ते पटकन पकडू शकतात. शांतपणे डोळे मिटून बसले की त्यांना लगेच लक्षात येतं, कारण त्यांचं डोळे मिटून खरंच ते मन शांत असतं. आपण डोळे मिटले की आपले आतले आवाज अनेक सुरू होतात, की इकडचं काय झालं, तिकडचं काय झालं, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि त्याच्यातून मग हे आतले आवाज ऐकायचे तर हे थोडं चॅलेंज होतं. जे म्हणून असं म्हटलंय की जे वारंवार, जे नियमितपणे साधना करतात, ध्यानात जातात, ज्यांना मन शून्य करण्याची हळूहळू सवय लागलेली असते, अगदीच पूर्ण शून्य होत नाही परंतु विचार बरेच कमी होऊ शकतात, त्यांचं इंट्युशन पक्कं असतं. इंट्युशन का पक्कं असतं? कारण त्यांना आवाज तो आतला कळतो. ही जी चेतना आहे, जी सगळीकडे अस्तित्वात आहे, ती जर तिने सांगितलेलं हे सहज पकडू शकले तर जगातलं सगळं चित्र तुमच्यासमोर असं हातावरच्या आवळ्यासारखं म्हणतो तसं सहज उभं राहील. गुरूंना सगळं का कळतं, सगळं सिद्ध का असतं? कारण ती चेतनाच त्यांची सगळीकडे पसरलेली असते. ते तर आणखी एका वेगळ्या पातळीवरचे असतात. पण सामान्य माणसाला सुद्धा नियमित ध्यानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी, अनेक सिद्धी अशा प्रकारच्या या प्राप्त होऊ शकतात. हे कठीण नाही आहे, पण तो आवाज आतला हा पकडता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तो आवाजच का, तर मी तेही सांगितलं की हे सगळं शब्दरूप आहे. काही दिवसांपूर्वी आपण आकाशाचं महत्त्व समजलं होतं. सगळं काही कसं आकाशरूप आहे, चिदाकाशरूप आहे, जे काही वर्णन वसिष्ठ ऋषींनी केलं होतं. तर सगळं आकाश का आहे, हॉल अँड एम्प्टी का आहे, तर मूळ आपलं तेच आहे. या आकाशातूनच पुढचे सगळे काही पंचमहाभूत वगैरे असतील ते उत्पन्न झाले, पण सगळ्यात पहिले आकाश. आणि जे काही स्थिर आहे ते आकाशातच, पोकळीतच. त्यामुळे ते आपलं मूळ स्वरूप आहे. आणि ते जर आपल्याला समजता आलं, त्याच्याशी संबंधित तन्मात्र म्हणजे शब्द, हा आवाज, ध्वनी, याला आपण पकडू शकलो तर झालं. एरवी आपण बघा, आपल्याला असं कधी म्हणणार नाही की मी हे करत असताना मी आतला आवाज ऐकला नाही पण मला काहीतरी दिसलं. आतल्यात काही दिसेल असं नाही, जे काही असेल तो आवाजच. दिसलं तरी त्याच्यावरती कार्य करायला सांगणारा आवाज, अरे असं आहे करू नको, किंवा असं आहे तर हे कर, ह्या ज्या गोष्टी असतात या मुख्यतः आवाजाशी संबंधित असतात. आणि हे सगळ्यांमध्ये आहे. ते कोणी ज्यांच्यापर्यंत शास्त्र पोहोचलं किंवा नाही पोहोचलं असं होत नाही. यासाठी आज मुद्दाम थोडा जोर देऊन सांगतोय, कारण कधी कधी असा प्रश्न येतो की अनेक लोक अनेक समस्यांमध्ये फसलेले असतात आणि हे मग सहज विचारलं जातं की यांच्यापर्यंत तर ज्ञानच नाही पोहोचलं, मग त्यांना कसं काय योग्य अयोग्य कळेल. तर ती बुद्धी असते, फक्त ते नको त्या गोष्टींमध्ये स्वतःला जास्त इन्व्हॉल्व करतात, त्याच्यामुळे त्यांना त्याचा आवाज ऐकू येत नाही. कधीतरी येतो, कधीतरी तो आवाज कळतोही, परंतु त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं. तर हे आपण समजून घेऊ. आणि याच्या पुढे त्या विपश्चितने जी काही त्याची पुढची कथा सांगितली की त्याला इथे म्हटलेलं आहे, त्याला शवोपाख्यान असं आहे. अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे की एक मोठी डेड बॉडी त्यांनी आकाशातून पडताना बघितली आणि ती कोण होती, काय होती, तिचं काय स्वरूप होतं, हे सगळं पुढे काय वर्णन आहे ते आपण उद्यापासून पुढच्या भागामध्ये ऐकूया, बघूया. तोपर्यंत थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव.
चल थांबायचं, काही प्रश्न नाही आहेत ना? ठीक आहे, चला विद्याधरजी. काही प्रश्न दिसत नाहीये. नाही, चांगलं आहे. हे वैशिष्ट्य योग वासिष्ठाचं, शेवट येता येता सगळं शांत झालेलं असतं. काय असतील तर अनुभवच फक्त असतील किंवा एखादं क्लॅरिफिकेशन असेल, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आपल्यातले मला वाटतं बरेच जण इतरांनाही सांगायला सुरुवात करत असतील, असं नाही तसं आहे, तसं नाही तसं आहे. छान आहे. वाचन चर्चासत्रात वाचन सत्रात बरंच होतं. हा, ते आहे. योग वासिष्ठाचा अभ्यासच तसा करायला सांगितलं आहे. सगळ्यांनी एकत्र बसूनच अभ्यास करायचा, वाचायचा, इतरांना सांगायचं. छान, चला चांगलं चाललंय उपक्रम. ठीक आहे, चला उद्या भेटू. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय श्री